मित्रांनो, मी आतिश शिंगे ध्येय यूपीएससी एमपीएससी या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष. आताच्या लेक्चरमध्ये आपण जे जॉग्राफी सब्जेक्ट आहे, जॉग्राफी सब्जेक्टला आपण आता सुरुवात करतोय. आताच्या लेक्चरला सुरुवात करण्याच्या आधी मी तुम्हाला सर्वांना एक सजेशन देईन की त्याच्यापूर्वी तुम्ही ज्या दोन गोष्टी म्हणजे याच्या आधी मी 2 लेक्चर अपलोड केले. एक म्हणजे अभ्यासाला सुरुवात कशी करायची आणि अभ्यासाला कोणतं पहिला अभ्यासाला कोणतं पुस्तक किंवा अभ्यासासाठी कोणता पहिला विषयाला सुरुवात करायची, हे 2 लेक्चर मी याच्या आधी दिले. तर ते 2 लेक्चर पहा. 2 लेक्चर मधून तुम्हाला समजेल की आपण आता जॉग्राफीलाच का सुरुवात करतोय. पाठीमागे कारण काय, जॉग्राफी हा सब्जेक्ट महत्वाचा आहे, कारण कोणत्याही विषयाला सुरुवात करताना पहिला जॉग्राफी पासून सुरुवात केली पाहिजे. मग आताच्या लेक्चरमध्ये आपण जॉग्राफीला सुरुवात करतोय. ठीक आहे, तर चला आता जॉग्राफीला सुरुवात करूया. जॉग्राफीमध्ये आपण आता जो जगाचा भूगोल आहे, जगाच्या भूगोलमध्ये अनालिसिस करणारा आताचं लेक्चर असेल ते जगाच्या भूगोलचं इंट्रोडक्शनचे लेक्चर असेल की जगाच्या भूगोलमध्ये तुम्हाला कोणकोणत्या टॉपिकचा अनालिसिस करायचा आहे, त्या टॉपिक असं इंट्रोडक्शन सांगणार आताचं लेक्चर असेल. पुढचं लेक्चर जे असेल, पुढच्या लेक्चरमध्ये आपण जो भारताचा भूगोल आहे की भारताच्या भूगोलमध्ये इंट्रोडक्शन येणार ते पुढचं लेक्चर असेल आणि त्यानंतर आपण मग एक टॉपिकला सुरुवात करत आहोत. तर चला आता लेक्चरला सुरुवात करूया. आता जे लेक्चरची सुरुवात आहे ते जगाच्या भूगोलमध्ये आपण सुरुवातीला सगळ्यात पहिला जो टॉपिक पाहतो, सगळ्यात पहिला टॉपिक आहे त्याला आपण म्हणतो ब्रह्मांडाची निर्मिती. सगळ्यात पहिला टॉपिक आहे तो म्हणजे ब्रह्मांडाची निर्मिती. म्हणजे जॉग्राफी विषयाची जी सुरुवात होते, जॉग्राफी विषयाचा सर्वात पहिला टॉपिक होतो ब्रह्मांड, की नेमकं हे ब्रह्मांड कसं तयार झालं. या ब्रह्मांडामध्ये 7 आकाशगंगा आहेत, ब्रह्मांडामध्ये असंख्य आकाशगंगा आहेत असं सिद्धांत सांगतो. त्या सिद्धांताचं नाव आहे, त्याला आपण म्हणतो महास्फोटाचा सिद्धांत, किंवा त्या सिद्धांताला आपण म्हणतो दुसरं नाव असं त्याला आपण म्हणतो बिग बँग थेरी किंवा महास्फोटाचा सिद्धांत. महास्फोटाचा सिद्धांत हा सिद्धांत आपण ह्या बिग बँग थेरी आपण पाहतो ब्रह्मांडाच्या निर्मितीमध्ये. ब्रह्मांडाच्या निर्मितीचे अन्य इतर सिद्धांत पण आहेत. म्हणजे इतर सिद्धांत कोणते आहेत, इतर सिद्धांत पण आहेत, पण सर्वात वेल नोन जो सिद्धांत आहे, सर्वात सर्वमान्य जो सिद्धांत आहे त्याला महास्फोटाचा सिद्धांत म्हणतात. मग बिग बँग थेरी म्हणजे काय, या सिद्धांतामध्ये सांगतात की ब्रह्मांड हे आताचं ब्रह्मांड आहे ते प्रसरण पावले तर एकेकाळी ब्रह्मांड एका बिंदूमध्ये होतं आणि त्या बिंदूला प्लाग कालखंड म्हणतात. एका बिंदूमध्ये जेव्हा ब्रह्मांड होतं तेव्हा त्याचा स्फोट झाला आणि पूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती झाली, असा हा महास्फोटाचा सिद्धांत सांगतो. बाकीचे सिद्धांत आहेत त्यामध्ये अनंत स्थितीकरण सिद्धांत आहे, दोलन सिद्धांत आहे. ठीक आहे, बाकीचे सिद्धांत आहेत, पण इतर सिद्धांतापेक्षा नावं माहित पाहिजेत. तर त्यानंतर महास्फोटाचा सिद्धांत तुम्हाला माहित पाहिजे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्याला फक्त मी आयएमपी म्हणेन की तुम्हाला फक्त हा सिद्धांत माहित पाहिजे आणि त्याच्या बेसवर जे करंटला चालू आहे त्याला आपण म्हणतो गुरुत्व लहरी असतील, त्या गुरुत्व लहरी परीक्षेला विचारल्या गेल्या होत्या. ठीक आहे, म्हणजे जे करंटला चालू आहे ते थोडं माहित पाहिजे. पण जॉग्राफी सब्जेक्टला जर तुम्ही सुरुवात करत असाल तर सुरुवातीला हा ब्रह्मांडाची निर्मिती हा टॉपिक पहिला तुम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर दुसरा टॉपिक आहे ब्रह्मांडाच्या निर्मितीला दुसरा टॉपिक येतो. त्या दुसऱ्या टॉपिक मध्ये येतं सौरमंडळाची निर्मिती. सौरमंडळाची निर्मिती. ठीक आहे, सुरुवातीला आपल्याला पहिला टॉपिक आहे की पूर्ण ब्रह्मांड कसं तयार झालंय आणि ब्रह्मांडामधला एक पुढचा पार्ट आहे त्याला म्हणतो आपलं सौरमंडळ. सौरमंडळ म्हणजे काय, आपला सूर्य, 8 ग्रह आणि 2 पट्ट्या असे टोटले आपला जो सूर्य आहे, आपल्या सूर्याचा अभ्यास करणं की हे आपलं जे सौरमंडळ आहे, ह्या सौरमंडळाची निर्मिती कशी होते, ह्या सब टॉपिक मध्ये आपल्याला काय काय गोष्टी अनालिसिस करायचं आहे. तर ह्या टॉपिक मध्ये आपल्याला पहिली गोष्ट अनालिसिस करायचं आहे की आपलं जे सौरमंडळ आहे, आपल्या सौरमंडळाची निर्मिती कशी झाली. पहिला टॉपिक त्याला सौरमंडळाची निर्मिती. सौरमंडळाची निर्मितीमध्ये तुम्हाला वेगवेगळे 5 सिद्धांत आहेत, 5 किंवा 7 सिद्धांत आहेत जे तुमच्या परीक्षेसाठी सगळ्यात महत्वाचे आहेत. हा सौरमंडळाची निर्मिती हा जो टॉपिक आहे तो तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाचा आहे. त्याला मी VIMP म्हणेन, सर्वात महत्वाचा. यातून दरवर्षी परीक्षेला तुमच्या प्रीला आणि मेन्सला क्वेश्चन दरवर्षी येतात की सौरमंडळाची निर्मितीमध्ये जे लाप्लासचा सिद्धांत आहे, कांटचा आहे, चेंबरलेनचा, बेफॉनचा आहे. ठीक आहे, रसेलचा द्वितारी सिद्धांत आहे. असे नियरली 5 ते 7 सिद्धांत आहेत. ते 5 ते 7 सिद्धांत आणि त्यांचे सिद्धांत आहेत दोघांचे जोड्या लावा स्वरूपात भरपूर क्वेश्चन परीक्षेला येऊन गेलेत. याच्या आधी पण आलेत आणि याच्यानंतर सुद्धा भरपूर येतील. ठीक आहे, याच्यामुळे तुम्हाला सौरमंडळाच्या निर्मितीचे 5 सिद्धांत तुम्हाला माहित पाहिजेत आणि त्यानंतर आपलं जे सौरमंडळ आहे, आपले सौरमंडळ
ठीक आहे. आपलं सौरमंडळ कसं आहे, आपलं सौरमंडळ तुम्हाला माहित पाहिजे की नेमकं सूर्याचं लोकेशन कोणतं आहे. सूर्य म्हणजे नेमकं काय, सूर्याच्या भोवती जे 8 ग्रह आहेत, सूर्यानंतरचा पुढचा बुध ग्रह असेल, त्यानंतर मंगळ ग्रह असेल, त्यानंतर पृथ्वी असेल. ठीक आहे, म्हणजे सगळा आपल्या ग्रहांचा क्रम की सुद्धा बुधपासून बुध ग्रह, मग शुक्र असेल, मग आपली पृथ्वी असेल, पृथ्वीनंतर मंगळ असेल, मग गुरु असेल, मग शनी असेल. ठीक आहे, मग युरेनस असेल, नेपच्यून असेल, मग पुन्हा 2 पट्ट्या. हे सगळं की आपलं सौरमंडळ कसं आहे. सौरमंडळ म्हणजे सूर्याचं स्ट्रक्चर कसं आहे, सूर्य कोणत्या अवस्थेमध्ये आहे, तो प्लाझ्मा अवस्थेमध्ये आहे. पुन्हा सूर्याचा अंतरंग कसा आहे, सूर्याचा बाह्यरंग कसा आहे. फोटोस्फिअर म्हणजे नेमका काय, सूर्याच्या अभ्यासासाठी आपण कोणतं यान पाठवलंय, हे सगळं आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहे. त्याचबरोबर जे आपले 8 ग्रह आहेत, प्रत्येक 8 ग्रहांचा आपण अभ्यास करणार आहे की बुध ग्रह म्हणजे काय, बुध ग्रहाचं वैशिष्ट्य काय, गुरु ग्रहाची वैशिष्ट्य काय आहे, कोणत्या ग्रहाची गुरुत्वाकर्षण शक्ती जास्त आहे, कोणत्या तो प्रत्येक ग्रह कोणत्या स्टेटमध्ये आहे, वायू अवस्थेमध्ये कोण आहे, स्थायू अवस्थेमध्ये कोण आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या आपल्या सौरमंडळ टॉपिक मध्ये पाहणार आहे की नेमकं आपलं सौरमंडळ कसं आहे. आणि जेव्हा तुम्हाला आपलं सौरमंडळ समजतं आणि आपल्या सौरमंडळामधला एक लहानसा पार्ट असतो, त्याला आपण म्हणतो आपली पृथ्वी. म्हणजे पुढचा जो टॉपिक असतो, पुढच्या टॉपिक मध्ये आपण तिसरी गोष्ट अनालिसिस करणार आहे, त्या म्हणजे आपली जी पृथ्वी आहे, आपल्या पृथ्वीचं अनालिसिस करणार आहे. ही पृथ्वी, त्यामध्ये पहिली गोष्ट की आपल्या नेमकं पृथ्वीची निर्मिती कशी झाली, त्यातला पहिला टॉपिक असेल की पृथ्वीची निर्मिती. ठीक आहे, पृथ्वीची निर्मिती कशी झाली आणि पृथ्वीवरच का सजीव सृष्टी आहे. दुसरं कारण तुम्हाला पृथ्वीवर का, हे बाकीचे 8 खंड आहेत, 8 खंडावर सजीव सृष्टी निर्मिती होऊ शकली नाही, पण पृथ्वीवरच का सजीवांची निर्मिती झाली, पाठीमाग कोणतं कारण आहे, कोणतं रिझन आहे, आपण त्या निर्मितीच्या कारणामध्ये पाहणार आहे. पुन्हा मंगळावर जे कार्बन का आढळतं, मंगळावर म्हणजे मंगळावर सजीव सृष्टी निर्माण झाली होती का, झाली होती तर ती का नष्ट झाली, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं पॅरलल करणार आहे की पृथ्वीवरच निर्मिती का झाली, मंगळावर का निर्मिती होऊ शकली नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपण या लेक्चर मध्ये पाहणार आहे. पुन्हा पृथ्वीचं जे अंतरंग आहे, पृथ्वीचं अंतरंग म्हणजे काय की तुम्ही पृथ्वीच्या क्रमाक्रमाने जर अंतर्गत भागामध्ये गेला तर तुम्हाला काय काय भेटतं. सुरुवातीला पृथ्वीच्या अंतरंगामध्ये पहिला शिलावरण असेल, मग सियाल असेल, सीमा असेल, मग त्याला एकत्र आपण शिलावरण म्हणतो. नंतर प्रावरण असेल, नंतर गाभा असेल. ते पृथ्वीचा अंतरंग ते कशापासून बनलंय, कसं बनलंय, त्या अंतरंग पाहायचा. त्याचप्रमाणे दुसऱ्या टॉपिक मध्ये आपण जे पृथ्वीचं जे बाह्य रंग आहे, ठीक आहे, पृथ्वीचं बाह्यरंग की पृथ्वीपासून जर तुम्ही वरती गेला तर पृथ्वीच्या वरती बाह्यरंग मध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी पाहायला मिळतात. त्यामध्ये तपांबर म्हणजे काय, तपस्तंभ म्हणजे काय, सितांबर म्हणजे नेमकं काय, आयनांबर म्हणजे नेमकं काय, बाह्यमंडल म्हणजे नेमकं काय, पुन्हा चुंबकीय क्षेत्र म्हणजे नेमकं काय, चुंबकीय क्षेत्राचं वैशिष्ट्य काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या टॉपिक मध्ये अनालिसिस करणार आहोत. तर आपण बाह्यरंग म्हणतो की पृथ्वीचं बाह्यरंग आणि पृथ्वीचा अंतरंग, म्हणजे पृथ्वीची निर्मिती, पृथ्वीचा अंतरंग आणि पृथ्वीचं बाह्यरंग, ह्या तिन्ही गोष्टी आपण पृथ्वी या टॉपिक मध्ये अनालिसिस करणार आहे. हा टॉपिक सुद्धा तुमच्या परीक्षेसाठी VIMP आहे. सर्वात जास्त क्वेश्चन तुम्हाला ह्या टॉपिक मधून येतात. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला हा टॉपिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा. त्यानंतर जेव्हा पृथ्वीचा अभ्यास करता, पृथ्वीच्या जेव्हा अंतर्गत भागामध्ये येतात, पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये तुम्हाला 3 गोष्टी पाहायला मिळतात, 2 गोष्टी पाहायला मिळतात की पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये तुम्हाला 7 खंड पाहायला मिळतात आणि 5 महासागर पाहायला मिळतात. मग या 7 खंडांची नेमकं निर्मिती कशी झाल्या आणि 5 महासागरांची नेमकं कशी निर्मिती झाल्या, हे तुम्हाला अनालिसिस करावं लागतं. मग 7 खंडाच्या आणि 5 महासागरांच्या निर्मितीचं अनालिसिस करायचं असेल तर त्यासाठी एक महत्वाचा सिद्धांत आहे. त्या सिद्धांताला आपण म्हणतो भूखंड वहन सिद्धांत. भूखंड वहन सिद्धांत नावच आहे. भूखंड वहन सिद्धांत म्हणजे काय की जे सगळे भूखंड निर्मिती झाले आहेत हे सगळे एका ठिकाणी होतात. त्याचं काय झालं, हळद टप्प्याटप्प्याने वहन झालं आणि वहन होऊन काय झालं, 7 खंड आणि 5 महासागरांची निर्मिती झाली. हा भूखंड वहन सिद्धांत. या सिद्धांतातून तुम्हाला 7 खंड आणि 5 महासागर यांची निर्मिती कशी झाली हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतं. ठीक आहे, आणि मला वाटतं तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा सिद्धांत सर्वात महत्वाचा आहे. आतापर्यंत सर्वात जास्त क्वेश्चन ह्या भूखंड वहन सिद्धांतातून आले. ठीक आहे, परीक्षेला क्वेश्चन कसे आलेत, कशा फॉर्मॅटमध्ये आलेत, प्रीला कशा आलेत, मेन्सला कशा आलेत, पुन्हा इंटरव्ह्यूसाठी मुलाखतीसाठी क्वेश्चन कसा विचारला गेला, हे सगळं जेव्हा आपण भूखंड वहन सिद्धांत अनालिसिस करणार आहे, ह्या भूखंड वहन सिद्धांतामध्ये तुम्हाला मी सांगेन की परीक्षेला क्वेश्चन कशा फॉर्मॅटमध्ये आला तो तिथं आपण अनालिसिस करूया. पण सर्वात जास्त क्वेश्चन इथून आलेत. आणि भूखंड वहन सिद्धांताचा दुसरा पार्ट आहे जेव्हा तुम्ही जगाच्या भूगोलचं विश्लेषण करता, जगाच्या भूगोलमध्ये मग पर्वताची निर्मिती कशी झाली, पठारांची निर्मिती कशी झाली, समुद्रांची निर्मिती कशी, समुद्राच्या आतमध्ये असणाऱ्या कटकांची निर्मिती कशी झाल्या, ह्या सगळ्या गोष्टी जर अनालिसिस करायच्या असेल तर त्यासाठी पुढचा एक सिद्धांत आहे. त्या पुढच्या सिद्धांताला म्हणतात प्लेट टेक्टॉनिक थेरी. म्हणजे पुढचा सिद्धांत आहे त्याला म्हणतात प्लेट टेक्टॉनिक
सिद्धांत म्हणतात. हा एक सिद्धांत तुमच्या परीक्षेसाठी खूप महत्वाचा असतो. या सिद्धांतातून तुम्हाला काय समजतं की जगामध्ये आल्प्स पर्वत असेल किंवा रॉकी पर्वत असेल किंवा अँडीज पर्वत असेल किंवा हिमालय असेल किंवा ग्रेट डिवायडिंग रेंज असेल, ठीक आहे, ह्या पर्वताची नेमकं निर्मिती कशी झाल्या किंवा आफ्रिकन रिफ्ट व्हॅली असेल, ठीक आहे, आफ्रिकन रिफ्ट व्हॅलीची निर्मिती कशी झाल्या की प्रत्येक ज्याला आपण म्हणतो प्राकृतिक भूगोल, ह्या प्राकृतिक भूगोलाची निर्मिती कशी झाल्या हा सिद्धांत सांगतो की पर्वताची निर्मिती कशी होते, पठारांची निर्मिती कशी होते, रिफ्ट व्हॅलीची निर्मिती कशी होते, हा सगळा प्लेट टेक्टॉनिक थिअरी सांगतो. मग त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्लेट टेक्टॉनिक थिअरी सुद्धा खूप महत्वाची आहे. ही जर तुम्हाला समजली तर तुम्हाला पूर्ण जगाचा जो प्राकृतिक भूगोल आहे, जगाचा प्राकृतिक भूगोल तुम्हाला चांगल्या प्रकारे समजू शकतो या एका सिद्धांतातून, ठीक आहे. त्यामुळे प्लेट टेक्टॉनिक थिअरी सुद्धा खूप महत्वाचे आहे. हे दोन सिद्धांत आहेत, हे दोन सिद्धांत तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्वाचे आहेत. त्याला मी VIMP म्हणेन. हे दोन सिद्धांत जॉग्राफीचं तुम्हाला इंडियन जॉग्राफी असेल, महाराष्ट्राचा भूगोल असेल किंवा जगाचा भूगोल असेल, कोणताही जॉग्राफीचा अभ्यास करायचा असेल तर बेसिक हे दोन सिद्धांत तुम्हाला माहितीच पाहिजेत. दोन सिद्धांत चांगल्या प्रकारे अनालिसिस असेल तर तुम्हाला प्राकृतिक भूगोल जो आहे तो चांगल्या प्रकारे समजू शकतो. जसं भारताचा विचार केला की हिमालयाची निर्मिती कशी झाल्या, उत्तरेकडे मैदानी प्रदेशाची निर्मिती कशी झाल्या, पुन्हा भारतीय पठाराची निर्मिती कशी झाल्या, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला या दोन लेक्चरमध्ये पाहायला मिळतात, दोन सिद्धांतामध्ये पाहायला मिळतात. मग सिद्धांतामध्ये दोन सिद्धांत तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित पाहिजे, ठीक आहे. आपण पुढे ते अनालिसिस करणार आहोत. त्यानंतर पुढचं की भूखंड वन सिद्धांत झाल्यानंतर पुढचा टॉपिक आहे ह्या दोन सिद्धांतातून काय झाल्या की 7 खंडांची निर्मिती झाल्या. तर पुढच्या टॉपिक मध्ये आपण पृथ्वीवरचे जे 7 खंड आहे 7 खंडांचं अनालिसिस करणार आहोत. त्यामध्ये उत्तर अमेरिका असेल, दक्षिण अमेरिका असेल, युरोप असेल, आशिया असेल, आफ्रिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल, अंटार्क्टिका असेल, जे 7 खंड आहेत ह्या 7 खंडांचा आपण अनालिसिस करणार आहे. त्याचबरोबरची 5 महासागर आहेत, ह्या 5 महासागरांचा सुद्धा आपण या टॉपिक मध्ये अनालिसिस करणार आहे. पहिला त्याची निर्मिती कशी झाली आणि निर्मितीनंतर त्याचा बेसिक अभ्यास करणार आहोत. यामध्ये तुम्हाला 7 खंडाचा डिटेलवर अभ्यास करावा लागत नाही. जर तुम्हाला हे दोन टॉपिक चांगल्या प्रकारे माहित आहेत, त्यानंतर तुम्हाला जगाचा हवामान चांगल्या प्रकारे माहित असेल तर तुम्हाला 7 खंडांचे जे स्ट्रक्चर आहे ते आपोआप लक्षामध्ये येते. त्यासाठी विशेष काही करावं लागत नाही. तुमच्या सिद्धांतामधून ते चांगल्या प्रकारे कव्हर होतो आणि परीक्षेला सुद्धा क्वेश्चन असतो तो क्वेश्चन खूप सिंपल येतो. आपण एखाद्या टॉपिकचं एखाद्या गोष्टीचे विश्लेषण करत असताना परीक्षेला आलेला क्वेश्चन हो रिलेव्हंट घेऊन तुम्ही अनालिसिस करा, म्हणजे तुम्हाला समजेल की तुम्हाला किती डेप्थ मध्ये जायचं आहे, किती खोलवर जायचं आहे. एवढं खूप अवघड मध्ये जावं लागत नाही. वरच्यावर फक्त तुम्हाला नॉलेज लागतं जगाच्या भूगोलमध्ये, कारण जगाच्या भूगोलचे क्वेश्चन हे खूप आणि खूप सिंपल असतात. त्यासाठी फक्त बेसिक अंडरस्टँडिंगचं गरज असतं. त्यामध्ये आपण 7 खंडांचा अभ्यास करणार आहोत आणि 7 खंड आणि 5 महासागर टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. आणि याचमधूनच पुढचा जो टॉपिक असेल ह्या 3-4 सिद्धांताच्याच बेसवर की भूखंड वन सिद्धांतातूनच काय तयार होतं की एकमेकाच्या प्लेट टेक्टॉनिक थिअरीमध्ये आपण पाहणार आहे की 1-2 वेगवेगळ्या प्लेटा तयार होतात, प्लेटा एकमेकावर आघात होतो आणि प्लेटांचा जेव्हा एकमेकावर आघात होतो नंतर आपण जे पाहणार आहे आघात कसा होतो, कशा पद्धतीने होतो, त्याच टायमाला काय होते भूकंपाची निर्मिती होते. म्हणजे भूकंप टॉपिक असेल, त्यानंतर पुन्हा ज्वालामुखी टॉपिक असेल आणि भूकंप आणि ज्वालामुखीतूनच काय तयार होतात खडकाची निर्मिती होते. जर ज्वालामुखीचा उद्रेक झाला तर ज्वालामुखीच्या उद्रेकातून खडकाची निर्मिती होते. म्हणजे भूकंप, त्यानंतर ज्वालामुखी आणि खडक हे ते 3 टॉपिक आहेत, एकसारखे रिलेव्हंट आहे. हे टॉपिक खूप मोठे आहेत, खूप लहान लहान आहेत. की भूकंप म्हणजे काय, भूकंपाची निर्मिती कशी होते, भूकंपाच्या निर्मितीची 2 कारण, एक मानव निर्मित कारणाचं, दुसरं नैसर्गिक कारण असतं. मग मानव निर्मित कारणे कोणती, नैसर्गिक कारणे कोणती, त्यानंतर भूकंपाचं जगामध्ये वितरण कसं आहे, भारतामध्ये वितरण कसं आहे, हे सगळं आपण या टॉपिक मध्ये पाहणार. पुन्हा ज्वालामुखीचा उद्रेक कधी होतो, ज्वालामुखी उद्रेकाची कारणे कोणती आहेत, मग ज्वालामुखीचे हॉटस्पॉट कुठे आहेत, कुठे ज्वालामुखीचा उद्रेक जास्त होतो. सध्या हवाई बेटाचा ज्वालामुखीचा उद्रेक झालाय. पुन्हा इंडोनेशियामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाला सध्या चालू घडामोडीमध्ये. त्यानंतर पुन्हा जपानमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झालाय. तर सध्या ज्वालामुखीचा कोणता उद्रेक झाला, उद्रेकापाठी कोणती कारण आहेत, हे सगळं. आणि त्यानंतर खडकामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाला तर अग्निजन्य खडक तयार होतो. अग्निजन्य खडकाचा जर ऱ्हास झाला तर त्यामधून काय होतं, स्तरीय गाळाचे स्तर खडक तयार होतात. आणि स्तरीय गाळाचे खडक आणि अग्निजन्य खडक ह्या दोघांच्या मध्ये जर परिवर्तन झालं तर रूपांतरित खडक तयार होतो. म्हणजे हे टॉपिक सुद्धा याच्या रिलेव्हंट आहे. तुमच्या परीक्षेला हा खडक टॉपिक सगळ्यात महत्वाचा आहे. सर्वात जास्त खडक तिथून येतात की अग्निजन्य खडक म्हणजे काय, बेसॉल्टिक म्हणजे नेमकं काय, ग्रॅनाइट म्हणजे नेमकं काय, रूपांतरित खडक म्हणजे काय, संगमरवर कसला खडक आहे, ठीक आहे. अशा स्वरूपाचे तुमच्या परीक्षेला क्वेश्चन सर्वात जास्त येऊन गेले. त्यामुळे तुम्हाला हे भूकंप, ज्वालामुखी आणि खडक हा टॉपिक सुद्धा चांगल्या प्रकारे करावा लागतो. याला सुद्धा मी IMP म्हणेन, तो VIMP येतो, ठीक आहे.
जसं मी तुम्हाला या खंडाच्या टॉपिक मध्ये फक्त आयएमपी म्हटलं, एवढा तो महत्त्वाचा तुम्हाला फक्त तो रेफरन्स म्हणून समजून घ्यायचा आहे. जे तुम्हाला भविष्यात आयआर समजून घ्यायचा आहे, भविष्यात तुम्हाला जगाचा इतिहास समजून घ्यायचा आहे, भविष्यात तुम्हाला बाकीचे विषय समजून घ्यायचे आहेत. बाकीचे विषय जर समजून घ्यायचे असेल तर तुम्हाला 7 खंडांची माहिती पाहिजे. त्यामुळे हा सब्जेक्ट तुमच्या अभ्यासासाठी महत्त्वाचा आहे. परीक्षेला कमीत कमी क्वेश्चन येतात, मात्र ह्या टॉपिक मधून सर्वात जास्त परीक्षेला क्वेश्चन येतात. ठीक आहे, त्यामुळे हा टॉपिक सुद्धा महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढे गेला की ज्वालामुखी, भूकंप आणि खडक हा टॉपिक झाल्यानंतर आता तुम्ही जगाचं तुम्हाला बेसिक माहिती कळाली की 7 खंड, 5 महासागर, ज्वालामुखी, भूकंप ही माहिती कळाली. पण तुम्हाला जगाचं एखाद्या भागाचं लोकेशन माहित नाही की अमेरिका म्हणजे नेमकं कुठं आहे, भारत म्हणजे नेमका कुठं आहे, युरोप म्हणजे नेमका कुठं आहे. तर एका जगामध्ये एखाद्या भागाचं लोकेशन दाखवण्यासाठी आपण जी व्यवस्था तयार केली, जसं तुम्हाला एखाद्या आलेखाच्या एखाद्या बिंदूवर तुम्हाला लोकेशन दाखवायचं असेल तर त्यासाठी एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस असतं, आणि एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसच्या बेसवर आपण आलेखावर एखाद्या वस्तूचं लोकेशन दाखवू शकतो. त्याच पद्धतीनं जर जगामध्ये तुम्हाला जर एखाद्या गोष्टीचं लोकेशन दाखवायचं असेल तर त्यासाठी एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस काढल्या, त्यालाच म्हणतात अक्षवृत्त आणि रेखावृत्त. म्हणजे तो पुढचा टॉपिक आहे. पुढच्या टॉपिक मध्ये येतं अक्षवृत्त आणि रेखावृत्त. ही 2 रेषा, एक उभ्या रेषा म्हणजे एक एक्स ऍक्सिस आहे, दुसरं वाय ऍक्सिस आहे. पाठीमागे काढण्यापाठीमागे रिझन कोणतं होतं, तर रिझन एकमेव होतं की तुम्हाला जगामध्ये एखाद्या भागाचं लोकेशन दाखवायचं आहे की नेमकं भारत कुठं आहे, लोकेशन दाखवायचं आहे की नेमकं भारत कुठं आहे, भारताचं नेमकं स्थान कुठं आहे, अमेरिकेचं स्थान कुठं आहे, युरोपचं स्थान कुठं आहे. एखाद्या कारण पृथ्वी गोल आहे आणि पृथ्वी गोल असल्यामुळे गोलाची सुरुवात प्रत्येक पॉईंट मध्ये, प्रत्येक बिंदूपासून गोलाची सुरुवात होत असते. त्यामुळे आपण सांगू शकत नाही की पृथ्वीचं एखाद्या भागाचं लोकेशन. तर पृथ्वीच्या एखाद्या भागाचं लोकेशन सांगण्यासाठी तुम्हाला ही अक्षवृत्त आणि रेखावृत्त काढलं. मग या अक्षवृत्त रेखावृत्तामधूनच काय होतं, ऋतूची निर्मिती होते. मग ऋतूची निर्मिती कशी होते, मग कर्कवृत्त म्हणजे काय, मकर वृत्त म्हणजे काय, विषुववृत्त म्हणजे नेमकं काय, आर्टिक वृत्त म्हणजे काय, अंटार्क्टिका वृत्त म्हणजे नेमकं काय, दक्षिण ध्रुव म्हणजे काय, उत्तर ध्रुव म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या टॉपिक मध्ये अनालिसिस करणार आहोत. आणि हा टॉपिक तुमच्या परीक्षेसाठी VIMP मध्ये येतो, खूप महत्वाचा होतो. हा टॉपिक सुद्धा तुमच्या परीक्षेत तेवढाच महत्वाचा आहे आणि हे तुम्हाला समजलं पाहिजे. हे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्हाला समजेल की भारताचा अक्षवृत्ती रेखावृत्ती विस्तार म्हणजे नेमका काय, महाराष्ट्राचा अक्षवृत्ती रेखावृत्ती विस्तार म्हणजे नेमका काय. ते सगळे जे लहान लहान पॉईंट आहेत तुम्हाला ते लक्षात ठेवायचे. ते लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला हे निर्मिती का केलं, त्यासाठी मी कोणतं कारण आहे, ते रेषा कशा मारल्या, ते डिग्री म्हणजे काय, डिग्रीमध्येच का घेतले. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर चांगल्या प्रकारे समजल्या असेल तर तुम्हाला हा टॉपिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. ठीक आहे, त्यानंतर अक्षवृत्त आणि रेखावृत्त हे टॉपिक झाल्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे त्याला आपण म्हणतो हवामान. ठीक आहे, मला वाटतं हवामान जो टॉपिक आहे तो तुमच्या परीक्षेसाठी त्याला तुम्ही म्हणू शकता सर्वात महत्वाचा टॉपिक, त्याला तुम्ही VIMP करू शकता. ह्या जगाच्या भूगोल मधला सर्वात महत्वाचा टॉपिक, सगळ्यात जास्त विश्लेषण तुम्हाला या हवामानामध्ये करावं लागतं. हवामानचे सब पॉईंट भरपूर आहेत. हवामानामध्ये तुम्हाला पाहावं लागतं की हवामानात जगामध्ये इतर विश्लेषण, त्यामध्ये तुम्हाला कटिबंध पाहावे लागतात, पुन्हा वारे पाहावं लागतं, स्थानिक वारे असतील, गृह वारे असतील, पुन्हा आवर्त प्रत्यावर्त पाहावं लागतं. ठीक आहे, पुन्हा जगामध्ये तापमानाचं वितरण कसं आहे, तापमानाचे वितरण पाहावं लागतं. ठीक आहे, असे सब पॉईंट विचार केला की हवामान टॉपिक जे नियरचे 8 ते 9 सब पॉईंट होतात. त्यामध्ये सागरी प्रवाह त्यामध्ये एल निनो असतं, लाल निनो असतो, भारताचं पर्जन्य असतं, भारताचं पर्जन्याचं वितरण असतं, पुन्हा जगाच्या पर्जन्याचं वितरण असतं, पुन्हा कटिबंध असतात. सगळ्या गोष्टी म्हणजे हवामान जो टॉपिक आहे, हवामान टॉपिक सगळ्यात बेसिक आहे. याचे सब पॉईंट सर्वात जास्त होतात. तर जगाच्या भूगोलचा विचार केला की जगाच्या भूगोलमध्ये 30% पार्ट फक्त हवामान. म्हणजे हवामान टॉपिक जर तुम्हाला ताकद समजून परीक्षेच्या दृष्टिकोनाचा विचार केला तर हवामान टॉपिक हा जर जगाचा हवामान जर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल तर तुम्हाला भारताचं हवामान पण चांगल्या प्रकारे समजतं. भारताचं समजलं तर तुम्हाला महाराष्ट्राचं पण चांगल्या प्रकारे समजतं आणि तुमच्या परीक्षेला जे 3-4 क्वेश्चन हवामान टॉपिक मधून येतात हे तुमचे सहज कव्हर होतात. हा हवामान टॉपिक म्हणजे फक्त जॉग्राफीचा नाही तर या हवामान टॉपिकच्या बेसवर पूर्ण सगळा इतिहास, पूर्ण राज्यशास्त्र, पूर्ण अर्थशास्त्र, सगळ्या ज्या घडामोडी घडलेत ही सगळं संस्कृती सकट सगळं जे घडलंय हे फक्त हवामान टॉपिक मध्ये घडले. त्यामुळे आपण हवामान टॉपिकचं खूप चांगल्या प्रकारे विश्लेषण करणार आहोत आणि ह्या टॉपिक मध्ये तुम्हाला खूप भरपूर गोष्टी अनालिसिस होतात. तर हा हवामान टॉपिक आहे तो खूप परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्वाचा आहे. पण हवामान टॉपिक समजून घेण्याच्या आधी त्याच्या आधी तुम्हाला अक्षवृत्त, रेखावृत्त माहित पाहिजे. ह्या सगळ्या आधीच्या गोष्टी जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्हाला हवामान टॉपिक समजतो. पृथ्वीची निर्मिती माहित असेल तर तुम्हाला हवामान समजतं, कारण पृथ्वीची निर्मितीतून पृथ्वीचं हवामान तयार झाले.
ठीक आहे. मध्ये पाण्याचं प्रमाण जास्त काय, हे सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे हवामान टॉपिक तुम्ही डायरेक्ट परीक्षेचा हवामान टॉपिक वाचा गेला तर तुम्हाला तो समजणार नाही, कारण प्रत्येक विषयाचा एक फ्लो असतो. फ्लो नुसारच गेला तर तुम्हाला विषयाचं अनालिसिस चांगलं होतं, आणि एखाद्या विषयाचं अनालिसिस चांगलं झालं तर तुम्हाला तो विषय कधीही तुम्ही विसरत नाही. तुमच्या परीक्षेला कधीही त्या विषयामध्ये चूक होऊ शकत नाही, आणि त्या विषयाचं तुम्हाला 100% मार्क मिळू शकतात. पण कधी तर अभ्यास करताना एक सिस्टमॅटिक पद्धतीने तुम्ही अभ्यास केलाय, शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केलाय, गोष्टी समजून घेऊन अभ्यास केलाय, तर तुम्हाला परीक्षेचा अभ्यास कधी बोरिंग आणि कंटाळा वाटत नाही. तो सोपाच वाटणार आणि तो इंटरेस्टिंगच वाटणार. ठीक आहे. पण त्याचा तो क्रम आहे, तो क्रम महत्वाचा आहे. मी आताच्या लेक्चरमध्ये तुम्हाला जॉग्राफीचं इंट्रोडक्शन पण सांगतोय. इंट्रोडक्शन दुसरी गोष्ट सांगतोय की जॉग्राफी विषयाचा अभ्यास करत असताना क्रम कोणता ठेवायचा आहे, तर हा क्रम आहे. ठीक आहे. हा क्रम सुरुवातीला मी सांगितलं क्रम कसा करायचा. आणि जर तुमचा हवामान टॉपिक जर कव्हर झाला असेल, मग हवामान टॉपिक नंतर पुढचा टॉपिक असेल त्याला तुम्ही म्हणू शकता सागरी प्रवाह. ठीक आहे. तुमच्या परीक्षेसाठी या सागरी प्रवाहामधून सुद्धा क्वेश्चन येतात, की त्यामध्ये असेल की गल्फ स्ट्रीम म्हणजे नेमकं काय, भरपूर आहेत की उष्णवृत्तीय घटक, उष्णवृत्तीय सागरी प्रवाह म्हणजे नेमके कसे, उष्ण असणार का शीत असणार, लॅब्राडोरचा प्रवाह म्हणजे नेमका काय, असे वेगवेगळे सागरी प्रवाह आहेत. हे सागरी प्रवाह सुद्धा तुमच्या परीक्षेला विचारतात. पण हवामान टॉपिक जर तुम्हाला समजला असेल तर या सागरी प्रवाहामध्ये तुम्ही काय पाहता की सागरी प्रवाहाची निर्मिती काय होते, या टॉपिक मध्ये तुम्ही अनालिसिस काय करता. तर सुरुवातीला सागरी प्रवाहाची निर्मितीची कारणे कोणते, पुन्हा सागरी प्रवाहाचं वितरण कसं आहे, सागरी प्रवाह कसे वितरल्या म्हणजे जगामध्ये वितरण कसं आहे, या सगळ्या गोष्टी बेसिक आहे. बेसिक मधून तुम्हाला परीक्षेला क्वेश्चन येतो. तर हा टॉपिक तुमच्या परीक्षेसाठी महत्वाचा आहे, त्याला आपण IMP म्हणू शकतो. तुमच्या परीक्षेसाठी हा टॉपिक सुद्धा महत्वाचा आहे. ठीक आहे. तर बघा, मला वाटतं इथपर्यंत आपण जॉग्राफीचं, वर्ल्ड जॉग्राफीचं तुम्हाला एवढ्या गोष्टीचं अनालिसिस करायचं असतं. मग वर्ल्ड जॉग्राफीचे नेमकं कोणते टॉपिक आणि किती गोष्टीचं अनालिसिस करायचं आहे. तर सुरुवातीला पहा, वर्ल्ड जॉग्राफीचं सुरुवात करताना पुन्हा एकदा सांगेल, पहिला टॉपिक असतो ब्रह्मांडाची निर्मिती, म्हणजे पूर्ण ब्रह्मांड. ब्रह्मांडाचा पुढचा पार्ट सौरमंडळ. दुसरा टॉपिक असेल, पहिला टॉपिक असेल ब्रह्मांडाची निर्मिती. ब्रह्मांडाचा दुसरा पार्ट आहे सौरमंडळ. दुसऱ्या टॉपिक मध्ये तुम्हाला सौरमंडळाचा अभ्यास करायचा आहे. सौरमंडळाचा एक पुढचा पार्ट आहे, त्याला आपण पृथ्वी म्हणतो, जिथं आपण वास्तव्य करतो. मग तिसऱ्या टॉपिक मध्ये आपल्याला पृथ्वीचा अभ्यास करायचा आहे. पृथ्वी म्हणजे नेमकं काय, पृथ्वीची निर्मिती कधी झाल्या. पृथ्वीनंतर पृथ्वीच्या जर आतमध्ये गेला तर पृथ्वीच्या आतमध्ये तुम्हाला 5 महासागर आणि 7 खंड पाहायला मिळतात. तर पुढच्या टॉपिक मध्ये याची निर्मिती कशी झाली तो आपला चौथा टॉपिक असेल. त्याची निर्मितीचा पुढचा 5वा टॉपिक असेल, आणि पुन्हा त्याचा अभ्यास करण्यासाठी हा 6वा टॉपिक असेल. म्हणजे पृथ्वीची निर्मिती कशी, त्याचे 7 महासागरांचे 5 खंडांचे 5 महासागरांची निर्मिती कशी, तो पार्ट. 2 सिद्धांत म्हणजे चौथा 5वा टॉपिक, पुन्हा 6वा टॉपिक 7 खंडांची ओळख. त्यानंतर 7वा टॉपिक असेल. 7व्या टॉपिक मध्ये आपण भूकंप, ज्वालामुखी आणि खडक, हा या 3 गोष्टीचा एकत्र आपण अभ्यास करणार आहोत. हा आपला 7वा टॉपिक असेल. ठीक आहे. आणि 7व्या टॉपिक नंतर मग 8वा टॉपिक असेल. 8व्या टॉपिक मध्ये आपण अक्षवृत्त, रेखावृत्त, त्याची निर्मिती, त्याचा प्रवाहाचा अभ्यास करणार आहे. आणि जो 9वा टॉपिक असेल, 9व्या टॉपिक मध्ये आपण हवामानाचा अभ्यास करणार, जो परीक्षेसाठी सर्वात महत्वाचा आहे. आणि 10व्या टॉपिक मध्ये आपण जगाचं सागरी प्रवाहाचा अनालिसिस करणार आहे. असं टोटली जो जगाचा भूगोल आहे तो 10 टॉपिक मध्ये कव्हर होतो. तुमच्या परीक्षेसाठी एवढे 10 टॉपिक सफिशियंट आहेत. त्या 10 टॉपिकच्या पलीकडचा क्वेश्चन तुमच्या परीक्षेला विचारला जात नाही. हे 10 टॉपिकच तुम्हाला कव्हर करायचं आहे. हे 10 टॉपिक कव्हर करण्यासाठी कोणतेही तुम्ही मराठीमध्ये सौदी सरांचं पुस्तक किंवा माझी दुसरी सरांचं पुस्तक असेल, किंवा क्रमिक पुस्तक असेल, किंवा NCERT असेल, ह्या कोणत्याही पुस्तकातून हे 10 टॉपिक तुम्ही चांगल्या प्रकारे कव्हर करावे लागतात. ह्या 10 टॉपिकवर तुमची पकड असेल तर तुम्हाला जगाच्या भूगोलमधला कोणता क्वेश्चन सुटू शकत नाही. मी प्री आणि मेन्स दोन्ही सुद्धा सांगतो. भले ती UPSC असू दे, भले MPSC असू दे, कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल, कोणत्याही स्पर्धा परीक्षेला जगाच्या भूगोलमधून हे 10 टॉपिकवरच क्वेश्चन येतात. आणि ह्या 10 टॉपिकच तुम्हाला परफेक्ट करायचे आहेत. आपण आताच्या पुढच्या लेक्चरमध्ये ह्या 10 पुढचं लेक्चर असेल ते भारताच्या भूगोलचं इंट्रोडक्शन असेल, की भारताच्या भूगोलमध्ये नेमकं आपण काय काय पाहणार आहोत. आणि भारताच्या भूगोल झाल्यानंतर आपण यातला एक जो टॉपिक आहे की ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली, सौरमंडळाची निर्मिती कशी झाली, पृथ्वीची निर्मिती कशी झाली, भूखंडवन सिद्धांत म्हणजे नेमकं काय, प्लेट टेक्टोनिक आहे, हे जे एक पॉईंट आहेत, एक पॉईंटचं आपण पुढच्या लेक्चरमध्ये अनालिसिस करणार आहोत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, पुन्हा कमेंट करा, आणि तुमची जे शंका काय असेल तर तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करून घ्या. त्यासाठी तुम्हाला मी वेगवेगळे व्हिडिओ आणि चांगल्या प्रकारे सांगण्याचा मी प्रयत्न करेन. ठीक आहे. चला आता आपण इथं थांबूया. ओके, थँक्यू.